नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या PS मराठी बीट्स या यूट्यूब चॅनलवर। लोकशाही आज कुठे उभी आहे, प्रजासत्ताक दिन विशेष भाषण, सध्याची परिस्थिती आणि आपली जबाबदारी। आदरणीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय प्राध्यापक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्व येथे भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एकत्र आलो आहोत। हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचं संविधान स्वीकारून एक स्वतंत्र, सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगात स्थान मिळवलं। मित्रांनो, स्वातंत्र्य मिळवणं कठीण होतं, पण त्या स्वातंत्र्याला न्याय, समता आणि बंधुतेची दिशा देणं हे संविधानाचं सर्वात मोठं कार्य आहे। आज आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर भारत एका संक्रमणाच्या टप्प्यावर उभा आहे। एकीकडे भारत विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, डिजिटल सेवा, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेत जगाच्या बरोबरीने वाटचाल करत आहे। चंद्रयानसारख्या मोहिमा आपल्याला अभिमान वाटावा अशा आहेत, परंतु दुसरीकडे समाजातील अनेक गंभीर समस्या आजही कायम आहेत। आजची सध्याची परिस्थिती अशी आहे की शिक्षण असूनही अनेक तरुणांना रोजगार मिळत नाही। महागाईमुळे सामान्य माणसाचं जगणं कठीण होत आहे। शेतकरी आजही नैराश्यात आहे आणि स्त्रियांना सुरक्षिततेसाठी संघर्ष करावा लागत आहे। मित्रांनो, आज सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे। तो जसा माहिती देतो तसाच तो अफवा, द्वेष आणि चुकीच्या विचारांचा प्रसारही करतो। यामुळे समाजात तणाव, जातीय धार्मिक तेढ वाढताना दिसते। लोकशाहीचा अर्थ फक्त 5 वर्षातून एकदा मतदान करणं इतकाच नाही, तर प्रश्न विचारणं, योग्य अयोग्याची जाणीव ठेवणं आणि जबाबदारीने वागणं हा खरा लोकशाहीचा आत्मा आहे। आजच्या परिस्थितीत आपल्या संविधानातील मूल्यांची समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता खूप मोठ्या प्रमाणावर गरज आहे। आपलं संविधान आपल्याला मूलभूत हक्क देते, पण त्याच वेळी मूलभूत कर्तव्यांची आठवणही करून देतो। देशाची एकता आणि अखंडता राखणं, राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणं, पर्यावरणाचं संरक्षण करणं, स्त्री-पुरुष समानता मान्य करणं आणि समाजातील सामाजिक सलोखा जपणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। मित्रांनो, आजचा तरुण वर्ग हा देशाचा कणा आहे। तरुण जर फक्त नोकरी मागणारा न राहता नव्या कल्पना निर्माण करणारा, समाज बदल घडवणारा झाला तर भारताला थांबवणं कुणालाही शक्य नाही। आपण शिकलेले विद्यार्थी म्हणून फक्त अभ्यासापुरते मर्यादित न राहता समाजातील प्रश्न समजून घेणं, संविधान वाचणं आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं ही काळाची गरज आहे। याच विचारांसह माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय भारत। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।